माझं नाव तनुजा तुचंद्र पाटील. मी पालघरमधून आहे. उमेद अभियानामध्ये काम करते. माझ्या गटाचं नाव आहे कुलस्वामिनी स्वयंसहायता महिला. तर हे दादांनी जीवामृत या पिकासाठी वापरलेलं आहे. तर ते बनवण्याचं थोडक्यात मी प्रमाण सांगते. 200 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर देशी गाईचं गोमूत्र, 5 किलो देशी गाईचं शेण, 1 किलो खराब डाळीचे पीठ, 1 किलो काळं गूळ आणि बांधावरची किंवा वडाखालची माती असं हे मिश्रण तयार करायचं आहे. आणि हे मिश्रण तयार करून ते एका टाकीमध्ये 200 लिटरच्या टाकीमध्ये टाकून ते एकाच साईडने काठीने सकाळी आणि संध्याकाळी ढवळायचं आहे. नंतर ते व्यवस्थित गोंडपाटाने बांधून ठेवायचं. 7 दिवसानंतर हे मिश्रण तयार होतं. नंतर आपण हे पिकासाठी वापरू शकतो. आणि सेंद्रिय औषध पिकासाठी वापरल्यावर आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं. आम्ही महिलांनाही माहिती देतो. आणि ह्या दादाने हे औषध हे स्ट्रॉबेरीसाठी वापरलेलं आहे. हा जीवामृत नाही ते असं आपण फवारणी पण करू शकतो आणि त्याच्या मुलावर पण देऊ शकतो. हे पिकाच्या वाढीसाठी उत्तम आहे.